महायुती सरकारच्या काळात समग्र शिक्षा अभियानाला जणू काही घरघरच लागली। चालू शैक्षणिक वर्षात तर 2 मोफत गणवेशाऐवजी एकच गणवेशाचे पैसे दिलेत, त्यातही 60 रुपये कमी दिले। आता एवढ्या पैशात कापड खरेदी करून गणवेश घेताना दर्जा राखला जाईल का, याबाबत साशंकता आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांना याबाबतीत शंका असल्याने बहुधा त्यांनी गणवेश तपासणीचा निर्णय घेतला असावा असं बोललं जात आहे। जे मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने पवार यांनी हेरलं, मात्र प्राथमिक शिक्षण विभागाला तसं काही करण्याचं सुचलं नाही। त्यामुळे गोरगरिबांच्या पोरांना दर्जेदार गणवेश मिळाला काय आणि न मिळाला काय याचं काहीही सोयीस्कर सूतक या विभागाला नसल्याचं दिसून येत आहे। अभियानातून दरवर्षी मोफत शालेय पाठ्यपुस्तकं तसेच गणवेश देण्यात येतात। जिल्हा परिषद, महापालिका, नगर परिषदेच्या शाळेतील मुलं हे लाभार्थी असतात। 2,44,000 विद्यार्थ्यांना या मोफत गणवेशाचा लाभ मिळत असतो। एका गणवेशासाठी 300 रुपये, याप्रमाणे 2 गणवेशासाठी 600 रुपये देण्यात येतात। विद्यार्थ्यांना त्यांच्या मापानुसार शिवूनच गणवेश मिळावा म्हणून निधी थेट शाळा व्यवस्थापन समितीला दिला जातो। मग शाळेच्या पहिल्याच दिवशी मान्यवरांच्या हस्ते हे गणवेश दिले जात असतात। यंदा मात्र या सरकारनं स्वतःच या मोफत शालेय गणवेश योजनेची थट्टा केली की काय असं म्हणायची वेळ आली आहे। 2 गणवेशाचे 600 रुपये देणं गरजेचं असताना प्रत्यक्षात मात्र 240 रुपये देण्यात आले, म्हणजे धड एका गणवेशाचेही पूर्ण पैसे दिलेले नाहीये। आता 240 रुपयात गणवेश शिवून मिळणार कसा, असा प्रश्न शालेय व्यवस्थापन समितीला पडलाय। त्यातून मार्ग काढत गावातल्या शिंप्यांना गणवेश शिवण्याचं काम देण्यात आलं। हातात पूर्ण पैसे न मिळाल्याने शिंपी नेहमीप्रमाणे दर्जेदार कापड खरेदी करतील काय आणि त्यात गणवेश शिवून देतील का, याबाबत प्रत्येक शाळा व्यवस्थापन समितीला शंकाच असावी। धड एका गणवेशाचेही पुरेसे पैसे न मिळाल्याने कापड असो की आणखीन काही, त्यात तडजोड केली जाऊ शकत नाही। कारण कोणताही ठेकेदार हा फक्त नफ्याचा विचार करत असतो, तोट्यात जाऊन कोणताही धंदा करत नाही। मग शिंपी तरी त्याला अपवाद कसा ठरणार? म्हणून की काय मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी काही तालुक्यांमधील शाळा गणवेश तपासणीचं मनावर घेतलं असावं असं बोललं जात आहे। कापडाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर कापडाच्या दर्जाबाबत सत्य उजेडात येणार आहे। असो, सरकारने इतर योजनांच्या निधीला कात्री लावली तशी ती मोफत शालेय गणवेश योजनेलाही लावली की काय, यात शंका घ्यायला आता जागा निर्माण होतीये। सरकार एक गणवेशाचे राहिलेले 60 रुपये आणि दुसऱ्या गणवेशाचे 300 रुपये असे एकूण 360 रुपये एकत्रच देणार असल्याचं सांगण्यात आलंय। सरकारचं ज्यांना देणं आहे असं कुणालाच नाही म्हटलं जात नाही, पण विकास कामं करणाऱ्या ठेकेदारांचे 80,000 कोटी रुपये 3-4 वर्षापासून थकत असतील किंवा सामाजिक न्याय विभागाच्या निधीला कात्री लावली जात असेल तर गणवेशाचे राहिलेले पैसे मिळणार का, याबाबत साशंकता आहे। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।